असं काय? हा, एकदम उभेच राहिलं, धडकी भरली की काय? आम्ही खरंच सांगते, यंदा आषाढीच्या उत्सवाचं कीर्तन गोपाळ महाराज दिग्रसकर करणार आहेत. व्यंकू महाराज, मी काय ऐकतोय? हारोसकर महाराज काय बोलताय तुम्ही? कुठल्याही बापासाठी ही सुखवणारीच गोष्ट असणार आहे ना? हो, कधी ठरलं म्हणजे? असं काय करताय? हे समजा तुमच्या मर्जीनं तर झालंय. मीटिंग मध्ये काय झालं हे तुमच्या माणसाने तुम्हाला तर सांगितलेलं असणार. तेव्हा तर तुम्ही काहीच नाही बोलत. आता का अडकठी आणताय तुम्ही? नाही, तो मुद्दा नाहीच आहे. मुद्दा हा आहे का, जर समजा आषाढीचं कीर्तन आपल्या विठूच्या वाडीमध्ये नाही झालं तर आपल्या गावातली परंपरा ढगेवाडीत जाईल. आषाढीचा उत्सव आपल्या गावात होणार नाही. अहो, ते रघुनाथराव तर टपूनच बसलेत. ते म्हणाले का त्यांच्या ढगेवाडीत पण विठ्ठल मंदिर आहे. ते म्हणाले जीर्णोद्धार केलाय आम्ही, रंगरंगोटी केलेली आहे, फॅन बिन लावलेले आहेत, लाईटी बिटी लावलेले आहेत, तर उत्सव त्यांच्याकडे पण होऊ शकतो. मी म्हणलं त्यांना, अहो असं काय म्हणताय तुम्ही? उत्सव आमचा आहे. तर ते काय म्हणले माहितीये का? उत्सव आमचा आहे, आमचा आहे. कुठल्या तोंडानं म्हणताय तुम्ही? तुमचे व्यंकट महाराज कीर्तन करू शकणार आहेत का? असं बोल. आता आरोसकर महाराज, तुम्हीच मला सांगा, आता इतक्या वर्षांची गावातली परंपरा दुसऱ्या गावात जाऊ द्यायची का? म्हणून मी फक्त होला हो म्हणलं व्यंकू महाराजांच्या ऐवजी आमचा गोपाळ कीर्तन करू. आणि ही फक्त माझी इच्छा नाही बरं का, आपली प्रथा इथंच राहावी या अख्ख्या गावाची इच्छा आहे. कमिटीतले समदे मेंबर होते तिथे, दौलतप्पा होते, बाळंबट होते, समदे लोक होते. सगळ्यांनी मिळून ठरवलंय, तुमच्याच लोकांनी मिळून ठरवलंय. व्यंकू महाराज, मला माहिती आहे इतके दिवस तुम्ही ही दिग्रसकरांची परंपरा जपली, जतन केली. आता ही प्रथा पुढे न्यायला नको का? तुमच्या अपरोक्ष तर समजा गोपाळनी ही परंपरा पुढे नेली तर काय बिघडतंय? तुमचा मुलगाच आहे ना तो. आणि ये पा, नाही म्हणजे मी हे समजा जेव्हा रघुनाथरावांना सांगितलं तेव्हा पहिल्यांदा ते चिडलेच, खूप चिडचिड केली त्यांनी, रागवले सुद्धा. मी म्हणलं त्यांना का तुम्ही गोपाळला एकदम महाराज ठरवून समद्यांसमोर उभं नका करू, तुम्ही आधी परीक्षा घ्या आणि मग उभं करा. तवा कुठे राजी झाले. आता तुम्हीच सांगा आरोसकर महाराज, का मी घराण्याची परंपरा जपण्यासाठी हे समज करते, माझं ते चुकतंय का? माझं काही चुकलंय का? आपण गोपाळ कीर्तन करू शकत नाही, माहितीये ना मला. एवढ्यात कसं जमणार आहे त्याला?
माहिती आहे ना मला. हो, एवढ्याशा दिवसांमध्ये त्याची तयारी कशी काय होऊ शकते. पण मी एक तुम्हाला सांगू का, गोपाळ इकडे ये बाळा. आमचा गोपाळ आहे ना खूप हुशार आहे बर का. अहो एक पाठी आहे. तुम्ही एक काम करा, त्याला ना एक ओवी शिकवा, एक अभंग शिकवा आणि एक दृष्टांत शिकवा. झालं की बेसिक कीर्तन तयार. हा, शिकवून द्या करायला आमचा गोपाळ. माझा विश्वास आहे माझ्या गोपाळवर. करशील ना बाळा. बापापेक्षा सवाई आहे आमचा गोपाळ. आणि व्यंकू भाऊजी, आता मध्ये खोडा नका घालू. तुम्ही खोडा घातला तर परंपरेला तडा जाईल. येते मी. व्यंकू महाराज, का बोलवलं मला? काही काम होतं? 0 मिनिटात करते. दौलतराव, महाले मास्तर, बाळंभट आणि इतर लोकांना आज संध्याकाळी मी मंदिरात बोलवले असा निरोप द्यायचा. आणि काही आता निरोप देते.